मंडळी, वाचाल तर वाचाल हे अगदी खरं आहे आणि हे वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे. वाचन संस्कृती निर्माण झाली पाहिजे आणि ती जनमानसापर्यंत, नवीन पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे. एक खूप छान उपक्रम आहे, म्हणून मी थांबलो आणि म्हणलं आपल्या आनंदवारीच्या प्रेक्षकांनाही हा स्तुत्य उपक्रम आपण दाखवावा आणि सगळ्यांच्या निदर्शनास आणून द्यावं की या ठिकाणी पंढरीची वारी, पुस्तक आपल्या दारी. तर ही पुस्तक वारी आहे. हजारो पुस्तके तुमच्यासोबत, परंपरा संस्कृतीचे विचारधन. पुस्तक वारीमध्ये सहभाग घ्या आणि पुस्तक वाचनाचा आनंद मिळवा. मला एक कलाकार म्हणून ही चळवळ अत्यंत महत्त्वाची वाटते. वाचन संस्कृती, वाचनाची चळवळ, पुस्तक परंपरा. तर जरा आपण आतमध्ये आपल्या जी 24 तासच्या प्रेक्षकांना दाखवूया किती छान ही व्हॅन तयार केली आहे आणि इथे वारकरी येतात, गावातली लोक येतात आणि पुस्तकं चालतात. जे पुस्तक आवडेल ते पुस्तक विकत घेतात. माऊली नमस्कार, नाव सांगा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मी अनिल शिवाजी केंगार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा साहित्याचा संशोधक विद्यार्थी म्हणून ह्या वारीत चालतोय. खरंच मला आनंद आहे की ह्या साहित्य वारीत जे भारत सरकारनं आपल्या माऊलीच्या पालखी सोहळ्यात आणले, खरं तर त्यांचं आभार. आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 100वे हे आमच्या पुणे विद्यापीठात होणार आहे. तो मात्र आनंद आहे आणि त्याचं हे आम्ही निमंत्रण देतो. प्रत्येक युवापर्यंत आपल्या भारत देशाला समोर न्यायचं असेल तर हे ग्रामगीता, ज्ञानेश्वरी, प्रत्येक पुस्तकांचं वाचन हे झालंच पाहिजे. वाचाल तर वाचाल. भूत जबर मोठे ग बाई, 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 भूत जबर मोठे ग बाई. झाली झडपण करुगत काही, झाली झडपण करुगत काही, झडपण गरबत काही, झाले झडपण गरबत गाई. हो 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 हो. खरं सर, भूत किती आणि कोणतं आपण झाडाखालच्या, वड्यावरच्या, पुलावरच्या कुठल्याही भूताला घाबरतो. पण संतांनी आम्हाला सांगितलं या अंधश्रद्धेत अडकू नका. श्रद्धेपूर्वक ज्ञान रूपी पुस्तकाकडे वळा. मग नाथ महाराजांनी दोन भूत सांगितली या भारुडाच्या माध्यमातून. एक म्हणजे कुबुद्धीचं भूत आणि दुसरं म्हणजे सुबुद्धीचं भूत. पटक सर, हे तर आपल्या सर्वांपाशी आहे, पण आपण काय केलं? कुबुद्धीच्या भूताला सोडून दिलं आणि सुबुद्धीच्या भूताला घेतलं आणि वारीच्या वाटेवरती चालू लागलो. आणि म्हणून आम्हाला विद्यापीठाने देखील सुबुद्धीचं भूत घेऊनच या वारीमध्ये सहभागी केलंय. ते म्हणजे कोणतं? अज्ञान सोडा, ज्ञानाकडे वळा. अंधार सोडा, प्रकाशाकडे या. अशा प्रकारचं जसं हे पुणे पुस्तक महोत्सव भरतंय पुण्यामध्ये, तसं जगातून लोक ह्या पुणे पुस्तक महोत्सवासाठी येत आहेत. आणि म्हणून जे आम्हाला पाहिजे ते प्रत्येकाला मिळालं पाहिजे, हाच आमचा निर्मळ हेतू आहे. म्हणून नाथ महाराज सांगतात, भूत लागले नारदाला, 60 पोरे झाली त्याला. भूत लागले ध्रुव बाळाला, उभा तो अरण्यासी ठेला. लिंबू नारळ कोंबडा उतारा, या भूताने धरिला सीथारा. अहो, आपण सहज व काय झालं का लगेच देवरशाकडे जातो, पण लिंबू नारळ कोंबडा उतारा इथं काय करेल का? इथं काय पाहिजे तर संतांनी आणि महापुरुषांनी दिलेल्या विचाराचा ज्ञानरूपी उतारा पाहिजे. हा, म्हणून भूत जबर मोठे ग बाई, भूत जबर मोठे ग बाई. चालू द्या मंडळी. भूत जबर मोठे ग बाई, पुस्तक वारी. हे वारीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल सुबुद्धी, कुबुद्धी नाही. आणि वारीमध्ये तुम्हाला खूप चांगलं ऐकायला मिळतं, बघायला मिळतं आणि वाचायला सुद्धा मिळतं. मंडळी, आत्ता मी आहे मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रामध्ये आणि इथं जर तुम्ही बघितलं तर वारकऱ्यांचा आता काल दिवेघाट चढलाय वारकऱ्यांनी. अनेक जण जे आहेत ते ज्येष्ठ आहेत
70 वय असेल, 75-80 वयाचे आहेत, तर ते दिवेघाट चढून थोडे थकले आहेत आणि ते पायाला जो फूट मसाज घेत आहेत ते बघून खरं तर मी या शेडमध्ये आलो. ते बघितलं, मी म्हणलं एक 40-50 जास्तच वारकरी आहेत आणि ते फूट मसाजर घेत आहेत. जरा त्यांच्याशी हे फूट मसाजर घेता घेता त्यांना कसं वाटतंय जरा विचारूया. माऊली, कसं वाटतंय? बरं वाटतंय. पायाला आराम आहे का? आवाजाला काय झालंय? 90 आहे का? वय 90 आहे आणि दिवेघाट चढून आलाय, पण आता पायाला कसं वाटतंय? बरं आहे ना? थोडी काळजी घ्या. औषधं फिवषधं सोबत आणलेत का सगळं? हा, इकडं सुद्धा सेवा देणारे आहे, डॉक्टर आहेत इकडं. हा, सरकारने सगळी व्यवस्था केलेली आहे. बरं वाटतंय का ताई? तुम्हाला कसं वाटतंय? बरं वाटतंय. चांगलं आहे ना? बर. मामा, तुम्हाला चांगलं वाटतं. चांगलं आहे ना? हो. आता दमायला होत नाही ना? पाय मसाज घेतल्यावर रेडीमेड मशीनच दिली तुम्हाला. हा? बरोबर. विठ्ठल आज आनंद वाटला, आज आनंद वाटला. पहिल्या दिवशी एकादस, साधू संताला उपास, साधू संताला उपास. दुसऱ्या दिवशी द्वादस, सुटल संताचे उपास, सुटल संताचे उपास. विठ्ठला विठ्ठला आज आनंद वाटला, आज आनंद वाटला. आज आनंद वाट. आमच्या कार्यक्रमाचं नाव सुद्धा आहे आनंदवारी. रामकृष्ण हरी. मंडळी, आता तुम्ही इकडं बघत असाल ना, ह्याला म्हणतात जर्मन हँगर. आणि केवढा मोठा जर्मन हँगर आहे बघा ना. आबा बाबा 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 बाबा. मला तर वाटते काहीशे वारकरी इथं राहत असतील गड्या. म्हणजे ग्रामविकासनी वारकऱ्यांची सोयी सुविधा अशी केलेली की त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, चालल्यानंतर शांतपणे त्यांना आराम करता यावा, झोपता यावा म्हणून ही व्यवस्था केलेली आहे. जर्मन हँगरमध्ये बसल्यानंतर आणि तिथं निरामय झोपताना कसं वाटतं? शांत वाटतं. शांत शांत हा? शांत वाटतं. हो, एक नंबर सेवा आहे माऊली. घरी बी भेटू शकत नाही अशी सेवा इथं. घरची आठवणच येत नाही. घरची आठवणी. घरचे बघत असतील बरं कार्यक्रम हा. त्यानं बघलं बी सर, तरी बी आम्ही अशी वापरतो इथं की समजा आम्ही कधी आलो आणि किती दिवस झाली हे आम्हाला समजत नाही. हेही सुद्धा भान राहत नाही. हा, आपण घरून कधी आलो आणि किती दिवस झाली याचंही भान राहत नाही. तिकडे मसले गावाला गेले की तो ध्यान पुन्हा पंढरपूरच येतं. ध्यान पांडुरंगाचंच येतंय. पांडुरंगाचं. हा, कारण इथं कसं आहे, म्हणजे पांडुरंगाची ओढ तर आहेच आहे, पण थोडा निरामय थोडासा. हा, ते बी असतं आणि मनात स्वतः पांडुरंग असतो. म्हणजे कारण मनात पांडुरंग असल्यामुळं काय होतं, घरी गेल्यावर बी 4 दिवस आम्हाला पांडुरंगच दिसतो आणि वारीच दिसते. मग एखादं विठ्ठलाचं गाणं काही होऊन जाऊ द्या, कुणाला येतंय? ओ काय सांगू राया येड मला भरलं, वारीच्या सोबत चालायचं. जय हरे विठ्ठल बोलायचं, धनी जय हरे विठ्ठल बोलायचं, जय हरे विठ्ठल बोलायचं, धनी जय हरे विठ्ठल बोलायचं. दैवत माझं इटू रुक्माई, ओढ मनाची घेऊन जाई. पंढरपुराला जाऊन बाई, पंढरपुराला जाऊन बाई. भक्तीत याच्या डोलायचं, आता जय हरी विठ्ठल बोलायचं, जय हरी विठ्ठल बोलायचं, धनी जय हरी विठ्ठल बोलायचं. संसाराचं सोडून ओझ, भगवंताचं कीर्तन रोज. तुळशीची माळ गळ्यात साज, तुळशीची माळ गळ्यात साज. वृंदावन डोई तोलायचं, आता जय हरी विठ्ठल नाचूया, चला. बोलायचं, जय हरी विठ्ठल बोलायचं, जय हरी विठ्ठल बोलायचं, जय हरी विठ्ठल बोलायचं, धनी जय हरी विठ्ठल बोलायचं, बोलायचं, धनी जय हरी विठ्ठल